अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाची कबुली. पोलीस आज कोर्टात हजर करून कोठडी मागणार. मिहीर शहाच्या घरावर बुलडोझर चालवा. आरोपीला कोळीवाड्याच्या चौकात सोडा. आदित्य ठाकरेंची मागणी. नाखवा कुटुंबियांची भेट घेत सांत्वन. मुंबईत जुहूमधील ग्लोबल तापस बारवर कारवाई. बारच्या बाहेरील शेडचं अवैध बांधकाम बीएमसीनं तोडलं. मिहीर शहानं याच बारमध्ये दारूचं सेवन केलं होतं. पुण्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवली तर परवाना रद्द करण्याची कारवाई होणार. 6 महिन्यात 1600 घटना घडल्याची माहिती समोर. विधानसभेत अभूतपूर्व प्रसंग. सत्ताधारी आमदारांनीच कामकाज बंद पाडलं. ओबीसींच्या मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाज 3 वेळा तासाभरासाठी तहकूब. सरकारनं विश्वासात न घेता ओबीसी आरक्षणाबाबत बैठक बोलावली. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा आरोप. अधिवेशनातच सरकार का मुद्दा मांडत नाही, वडेट्टीवारांचा सवाल. विरोधी पक्षांनी बैठकीत हजर राहून ठाम भूमिका घ्यायला हवी होती. ओबीसी आरक्षणाबाबतच्या बैठकीत विरोधकांच्या अनुपस्थितीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडेंची टीका. मराठा आरक्षणाच्या आव्हान याचिकांवर आज सुनावणी. याचिकाकर्त्यांच्या आरोपांवर राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं आज स्पष्ट होणार. ठाकरे गटाच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करा. अभिषेक मनु सिंघवींची सुप्रीम कोर्टाला विनंती. शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र न ठरवण्याला आव्हान. मुख्यमंत्री शिंदेंची मुंबईतील अपघातग्रस्त रिक्षातील जखमी प्रवासी महिलेला मदत. ताफ्यातील अँब्युलन्समधून वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केलं. मुस्लिम महिला सुद्धा पोटगीचा दावा करू शकतात. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. सीआरपीसीच्या कलम 125 नुसार दावा करता येतो असा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, नांदेड तर विदर्भातील वाशिममध्ये भूकंपाचे धक्के. 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं नागरिक भयभीत. कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक पुन्हा बंद. मुंबईतून सुटणाऱ्या 13 एक्सप्रेस रद्द. काही गाड्यांचे मार्ग बदलले. मराठवाड्यात काल 8ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. आतापर्यंत 28 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. मराठवाड्यात यंदाच्या पाऊस बळींचा आकडा 26वर. उत्तराखंड येथील चमोली बद्रीनाथ हायवेवरील पाताळगंगा इथं डोंगराचा कडा कोसळला. महामार्गावरची वाहतूक बंद. जमिनीच्या वादातून डिझेल टाकून वृद्धाला जिवंत जाळलं. नाशिकच्या निफाड परिसरातली धक्कादायक घटना. 95% भाजलेल्या कचेश्वर नागरेंचा उपचारादरम्यान मृत्यू. राहुल द्रविडनं वर्ल्ड कप विजयानंतर वाढीव बक्षीस नाकारलं. 15 क्रिकेटपटूंप्रमाणे 5 कोटी घेण्याऐवजी कोचिंग स्टाफप्रमाणे 2.5 कोटी रुपये घेतले. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन